दिवाळी आली की सगळ्यांच्या घरात एकच शब्द घुमतो, साफसफाई, साफसफाई आणि साफसफाई. पण खरं सांगायचं तर साफसफाई म्हणजे फक्त धूळ काढणं नाही, तर आपल्या जीवनातून जुनं हटवून नव्या गोष्टींचं स्वागत करणं. म्हणूनच आज आपण घराचं नाही तर मनाचंही क्लिनिंग करणार आहोत. आपण सगळ्या महिला रोज किती काम करतो ना, पण दिवाळी आली की एक वेगळीच एनर्जी लेवल येते. काय करू आणि काय नाही असं होतं. कारण आपल्याला माहिती आहे की स्वच्छ घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. चला तर मग सुरुवात करूया स्मित हास्याने, आनंदाने दिवाळीच्या साफसफाईला. कारण कामात आनंद असेल तर थकवा वाटत नाही. म्हणूनच मी आज काही खास टिप्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत, ज्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या साफसफाईचं टेन्शन नाही वाटणार, तर तुम्ही आनंदाने साफसफाई कराल. पहिली टिप, सगळ्यात अगोदर प्लॅनिंग करायचं. हो, प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. कुठली पण छोटी गोष्ट करायची असेल, कुठली पण मोठी गोष्ट करायची असेल आयुष्यामध्ये, प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच दिवाळीच्या साफसफाईचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. कारण ऐनवेळी होणारी गडबड, गोंधळ आणि कामाचा ताण हे सगळं प्लॅनिंग चुकीचं असल्यामुळे होतं. म्हणूनच दिवाळीच्या आधीच एक लहानशी क्लिनिंगची डायरी बनवायची आणि त्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला काय काम करायचं आहे ते सगळं लिहून काढायचं. छोट्या छोट्या कामांची पण यादी बनवायची. प्रत्येक वाराला प्रत्येक घरातली रूम देऊ शकतो किंवा एखादा कोपरा आपण ठरवू शकतो. जसं की सोमवारी कपाट आवरायचं आहे, मंगळवारी किचन आवरायचं आहे, बुधवारी टॉयलेट्स. असं ठरवलं की गोंधळ होत नाही. क्लिनिंग म्हटलं की आपल्याला विकेंडचा वार आठवतो. सुट्टीच्या दिवशी सगळेजण घरी असतात, मग छान सगळेजण आपल्याला मदत करतील असं आपण गृहीत धरून त्या दिवशी क्लिनिंग ठरवतो. पण बऱ्याचदा आपल्या घरातल्या व्यक्ती ती मदत करण्यासाठी तयार आहे की नाही, किंवा त्यांचं कोणतं दुसरं शेड्यूल आहे का, ती कामं त्यांना जमणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. जर आपण एकटेच असू करण्यासाठी, तर मग आपण आपल्या हिशोबाने, आपल्या एनर्जीनुसार प्रत्येक दिवशी कोणतं काम करायचं आहे हे ठरवायचं. म्हणजे कामाचा लोडसुद्धा येत नाही आणि रोज थोडं 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 छानपैकी काम आपलं होत जातं. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे घरच्यांना आपल्या कामामध्ये सामील करून घ्या. हो, आपण ना खूप संकोच करतो आपल्या घरातल्यांकडे मदत मागण्याचा, आणि नंतर मग आपण आरोपांचा खेळ खेळत राहतो की मला ना सगळं एकटीलाच करावं लागतं, कोणी माझी मदतच करत नाही. म्हणूनच सगळं स्वतःवरती ओढून नाही घ्यायचं. त्यामुळे शरीर नाही तर मन पण थकून जातं. आपल्या बाळांनाही आपण काम करायला मदतीला घेऊ शकतो. जसं की शू रॅकमध्ये शूज ठेवणे, किंवा मग त्यांच्या खेळण्यांचे रॅक आवरून ठेवणे, धुतलेली भांडी ट्रॉलीमध्ये लावणे. हे त्यांना एक गंमतही वाटतं आणि त्यांना आपण गृहीत धरलो आहोत घरातील एक महत्त्वाचा सदस्य म्हणून, त्याचा त्यांना एक वेगळा आनंद होतो आणि आपलं कामही होऊन जातं. आपण आपल्या नवऱ्यालाही इतक्या वर्षांच्या संसारामध्ये चांगलंच ओळखलेलं असतं. म्हणून त्याला कोणत्या गोष्टी आवडतात त्या हिशोबाने त्याला त्याचं ऑफिसचं टेबल असू देत, किंवा घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील ते करताना त्याला आनंद होत असेल, ते तुम्ही करायला देऊ शकता. म्हणजे तेवढाच तुमचा वेळही वाचतो, एनर्जी वाचते आणि काम झाल्याचं समाधानही मिळतं. आणि आपण काय करायचं, अशा गोष्टी ते लोक जेव्हा करतात तेव्हा त्यांना ॲप्रिशिएट करायला विसरायचं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला कौतुक आवडतं. म्हणूनच आपल्या बाळांनी, आपल्या नवऱ्याने, घरातील इतर सदस्यांनी आपल्याला जी काही थोडीफार मदत केली त्यासाठी त्यांचं कौतुक नक्की करायचं. म्हणजे पुढच्या वेळेस त्यांना मदत करण्यासाठी छान उत्साह वाटतो.
साफसफाई म्हणजे ना एक प्रकारचं मेडिटेशन आहे. जसं आपण मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं ना, तसंच आपलं घर स्वच्छ झाल्यावरती पवित्र होतं आणि प्रसन्न वाटतं. स्वच्छतेने वातावरण हलकं होतं आणि मनसुद्धा शांत राहतं आणि सर्वात महत्त्वाचं, घराला नवं जीवन मिळतं. तिसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे सुरुवात कधी पण साफसफाईची करताना दरवाजापासून आणि आपल्या खिडक्यांपासून करायची, कारण तिथूनच आपल्या घरामध्ये एनर्जी आतमध्ये येत असते. दरवाजा आणि खिडक्या पुसताना मनात हा मंत्र म्हणत राहायचं, सगळ्या जुन्या गोष्टी ज्या नको आहेत त्या माझ्या घरातून जाऊ देत आणि माझ्या घरामध्ये नवीन गोष्टींचं छान स्वागत होऊ दे. म्हणजेच घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील लक्ष्मी घरामध्ये येऊ दे. हा छोटा मंत्र घरात पॉझिटिव्हिटी आणतो आणि आपलं घराचा ऑरा स्ट्रॉंग होत जातो. जेव्हा काम आपले चालू असते त्यावेळेला यूट्यूबवरती काही मंत्र किंवा धूप अगरबत्ती हे नक्की लावायचं. कारण काय होतं, या आध्यात्मिक वातावरणामुळे आपल्याला एक प्रेरणा मिळते. साफसफाई करताना हलकंसं म्युझिक आपण ऐकत असू तर क्लिनिंग आणि म्युझिक थेरपी बनते. आणि जसं जसं घर स्वच्छ होऊ लागतं तसं तसं आपलं माइंड क्लिअर होऊ लागतं. घरातील प्रत्येक गोष्टीची स्वच्छता करताना ना काही गोष्टी लक्षात ठेवा. जसं की कपाट आवरताना जुने कपडे जे आहेत, न वापरलेले ड्रेस, त्यांना निरोप द्यायचा. हे कठीण आहे पण मनावरती दगड ठेवायचा. एका वर्षामध्ये जे काही आपण घातलंच नाही आहे ते घरातून बाहेर तरी काढा किंवा कोणाला तरी देऊन टाका जे गरजू आहेत. जागा मोकळी झाली ना की नवीन एनर्जी येते. खरं तर दिवाळीच्या साफसफाईचा अर्थ फक्त बाहेरून स्वच्छता नाही तर आपल्या जीवनशैलीचा तो भाग आहे. जुनं सोडल्याशिवाय जसं नवीन येत नाही, म्हणून दरवर्षी ही प्रक्रिया आपल्याला नवीन ऊर्जा देत असते आणि आपल्या घराला आशीर्वाद मिळत असतो. साफसफाई करताना थँक्यू नक्की म्हणत जा. प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणत जा आणि ही ग्रॅटिट्यूडची क्लिनिंग एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वाढवत असते. आपल्या घराशी बोलत जा, म्हणजे घर आपलं जिवंत आहे असं आपल्याला जाणवतं. हो नक्कीच, साफसफाई थोडा थकवा देतेच, पण शेवटी जेव्हा सगळं चमकायला लागतं ना तेव्हा मनामध्ये एक समाधान असतं. दिवाळीचं खरं गिफ्ट हेच आहे की स्वच्छतेतून संपन्नता आपल्याला मिळते. लक्ष्मी स्वरूप प्रत्येक स्त्री तिच्या घराचं रूप बदलत असते. म्हणूनच आपण सगळ्या जणींनी स्वतःचं कौतुकसुद्धा केलं पाहिजे, कारण आपण सगळ्या स्त्रिया आपल्या घराचं हृदय आहोत. आणि आपल्या घराची स्वच्छता आणि साफसफाई म्हणजे आपल्या घरावरती असलेलं प्रेम आहे आणि ते प्रेमच घरामध्ये प्रकाश आणत असतं. चौथी आणि महत्त्वाची टिप म्हणजे आपण आपलं घर स्वच्छ करत आहोत आपल्या शरीरासाठी नाही तर आपल्या मनासाठी. आपलं मन प्रसन्न करणारी अजून एक थेरपी कोणती आहे माहिती का? अरोमा थेरपी. हो, आपल्या घरामध्ये दरवळणारा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी मदत करत असतो. आणि जिथे सुवासिक वातावरण असेल तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच असणार. म्हणूनच घरामध्ये छान सुगंध कसा दरवळेल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण घरामध्ये सुवासिक वातावरण होण्यासाठी परफ्यूम मारण्याची गरज नाही. आपल्याला परफ्यूमचा नाही तर ऊर्जेचा सुगंध निर्माण करायचा आहे. म्हणजेच साफसफाई झाल्यावरती जर आपण घरामध्ये खडे मिठाचं पाणी शिंपडलं तर आपल्या घरातील ऊर्जेचं शुद्धीकरण होतं. आपल्या शास्त्रानुसार घरामध्ये धूप, अगरबत्ती किंवा कापूर जाळणे याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच ज्यावेळेला तुम्ही कापूर जाळणार
त्यावेळेला थोडं त्याच्यामध्ये लवंग टाका आणि ते घरभर फिरवा. प्रत्येक कोपऱ्यातून तो धूर जाऊ द्या. हा धूर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी मदत करतो. सोबतच जर तुम्ही एक लिंबू आणि खडे मीठ घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये ठेवलं तर घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यासाठी अजून मदत होईल. हे सगळे जुने वास्तू उपाय आहेत, पण अजूनही खूप पॉवरफुल आहेत, म्हणून हे तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर माझ्या या 4 साध्या सोप्या दिवाळीच्या क्लिनिंगच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात मग उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.